अरे आज एवढी आवरावर घरात काय विषय? तुम्हाला आहे ना, तुम्ही चुकून सिंगर झाले आहात, तुम्हाला ऍक्टर व्हायला पाहिजे. ओके, तर विषय सांगून देते. तर ज्या दिवसाची खूप लोक वाट बघत होते तो दिवस आज आलेला आहे. आज आम्ही आमचा होम टूर देणार आहोत. ऍक्च्युली तो देणार नव्हतो, पण आज आम्हालाच असं वाटतंय की नाही दिला पाहिजे, कारण की भविष्यात आम्हाला पण याची आठवण हवी आहे. सो म्हटलं करूयात. आता आम्ही दोघांनी मिळून एवढं आमचं घर सजवलेलं आहे, ना कोणाचा सपोर्ट ना काही नाही. दोघांनी खूप स्ट्रगल केलं आणि हे घर घेतलेलं आहे. सो या घरामध्ये ना खूप छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या की आमच्यासाठी खूप खास आहे आणि सगळ्या गोष्टी ह्या मेहनतीने घेतलेल्या आहेत आणि दोघांनी मिळून घेतलेल्या आहेत. त्याच्यामुळे एवढा आम्हाला अभिमान आहे त्या गोष्टीचा. तर म्हटलं आता सगळ्या गोष्टी आमच्या घरामध्ये आलेल्या आहेत आणि काही दिवसानंतर आता आम्हीच या घरापासून थोडं लांब जाणार आहोत. ते का जाणार आहोत ते तुम्हाला पुढे समजेलच. तर म्हटलं चला शूट करूयात. ऍक्च्युली तुम्हाला रडायला येणार, पण आता आपण शूट करूयात. आणि कसं वाटतंय हा व्लॉग मला कमेंट करून नक्की सांगा. तर आमचा होम टूर बघू. वेलकम टू अवर स्वीट होम. सो आमचं हे छोटंसं घर आहे. ऍक्च्युली आमचा हा 1 BHK आहे. बाहेरचा नॉईज थोडा इग्नोर करा. हा आमचा 1 BHK आहे आणि आता जे मी तुम्हाला दाखवते ते हॉल आहे. सो सुरुवात करूयात इकडनं. सो हे हरिकृष्णाचं आम्ही कीचं घेतलेलं आहे आणि हे जे बॅकग्राऊंडला आम्ही एक पॅलेट लावलेली आहे, कारण की वॉल खराब नको व्हायला. सो ही जी पॅलेटची आयडिया होती ना, ही पप्पांची होती आणि ही जी डिझाईन आहे ती माझ्या चॉईसची होती. हे मी ॲमेझॉनवरून ऑर्डर केलेलं होतं. देन हे वॉच, हे सुद्धा मी ॲमेझॉनवरून ऑर्डर केलेलं आहे. सो या घरातली सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे सोफा, जी की ह्यांच्या चॉईसची आहे. एवढी एकच गोष्ट अशी आहे या घरातली जी की ह्यांच्या चॉईसची आहे. हा, नाही तर सगळ्या गोष्टी माझ्या आणि पप्पांच्या चॉईसच्या आहेत. कारण की जेव्हा आम्ही हे घर डेकोर करत होतो तेव्हा पप्पा माझ्या सोबत होते आणि आम्ही दोघं पण जॉबला असल्यामुळे पप्पांनी या घरात थांबून सगळ्या गोष्टींची कामं करून घेतलेले आहेत. तर थँक्यू सो मच पप्पा तुमच्यासाठी, कारण की तुम्ही नसते तर ह्या गोष्टी काहीच शक्य झाल्या नसत्या. अक्षरशः पप्पा 2 महिने इथे पुण्यात थांबले. 2 महिने आम्ही वडगाव शिरून अपडाऊन करायचं आणि पप्पा इथेच थांबून सगळ्या गोष्टी त्यांनी मॅनेज केलेल्या आहेत. तर आपण बघूयात पुढे. सो हा सोफा ह्यांच्या चॉईसचा आहे. कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. ही जी आहे फ्लॉवर पॉट, हे आम्ही आता जस्ट नवीन ठेवलेलं आहे. हे आमच्या दादांनी आणि वहिनींनी मला बर्थडे गिफ्ट केलेलं आहे. सो आणि हे त्यांनी असा पूर्ण विचार करून घेतलेला आहे की आमच्या फर्निचरला मॅच होईल. तर कसं वाटतं मला कमेंट करून नक्की सांगा. देन टीव्ही, हा टीव्ही ऍक्च्युली विशाल भाऊने मला गिफ्ट केला होता आमच्या घर बनवण्यासाठी. तर इथे आम्ही काही असं केलं नाही, कारण की आम्हाला थोडी मोठी स्पेस पाहिजे होती आणि इथे टीव्ही युनिट वगैरे केलं तर परत तो सगळा पसारा वरती येतो. सो ह्यांची खूप इच्छा होती की टीव्ही युनिट करायचं, पण मी अडून होती का मला नाही करायचंय. सो आम्ही शेवटी नाहीच केलं. देन वॉलपेपर आम्ही लावलेला आहे एका वॉलला. सो ह्याची डिझाईन मी आणि पप्पाने सिलेक्ट केलेली आहे. देन नेक्स्ट, ह्यांचे एक खूप चांगले फ्रेंड आहेत विक्रम देशपांडे म्हणून. तर त्यांनी आम्हाला आमच्या घरभरणीला म्हणजे पॉकेट केलेलं होतं आणि देवघर घ्यायचं होतं ऍक्च्युली आम्हाला. तर त्यांनी आम्हाला पॉकेट केलं आणि ते बोलले का तुम्ही तुमच्या चॉईसनेच देवघर घ्या. तर आम्ही जेव्हा अमोलला मुलगी झाली होती तेव्हा आम्ही त्याची मुलगी बघायला गेलो होतो वहिनीच्या गावाला. तर येता येता मी आणि पप्पांनी हा देवारा घेतला होता. सो हा देवारा आम्ही अशा प्रकारे सजवलेला आहे. आणि ही जी विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती तुम्ही बघता आहात ती आम्ही 2 वर्षापूर्वी एकादशीच्या दिवशी आम्ही या मूर्तीची स्थापना केलेली होती. सो हा देवारा म्हणजे आमच्या घरातली सगळ्यात फेवरेट गोष्ट जर असेल तर पहिली तर देवारा आहे आणि दुसरी मी तुम्हाला आता पुढे दाखवेलच. ऍक्च्युली सारंग झोपलेला आहे त्याच्यामुळे आमच्या दोघांचं लक्ष सारंगकडे पण आहे. तू बेडवरती आहे. तर नेक्स्ट जी आमची फेवरेट जागा आहे ती तुम्हाला दाखवतो. ती माझ्या बॅक साईडला आहे. चलो. सो हे आहे ह्यांचं स्टुडिओ, जिथे बसून ते काम करतात. त्यांचं म्युझिकचं ओव्हरऑल ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या इथे आमच्या दोघांचे कामाचे मॅकबुक आहेत
आता सध्या मी जॉब करत नाही त्याच्यामुळे माझा मॅक असाच आहे पडून. आणि इथे यांचा पियानो वगैरे आहे. आणि बाकी अजून म्युझिकच्या भरपूर गोष्टी आहेत, आम्ही स्टोरेज केलेला आहे. सो इथे हार्मोनियम वगैरे पण आहे. गिटार सुद्धा, गिटार कुठे ठेवली तुम्ही? त्याच्यातच ठेवली, ओके. तर अशा गोष्टी आहेत. आणि ऍक्च्युली हे जे आहे ना, हे आमची बाल्कनी होती आणि ही वरून कवर्ड बाल्कनी होती. सो आम्ही इथे ना असं विंडो लावून घेतलेली आहे आणि इथे तुम्ही व्ह्यू बघू शकता. आता अंधार आहे ऍक्च्युली, तर समजणार नाही तुम्हाला. समोरच पुणे एअरपोर्ट आहे आम्हाला इथे. तर इथे आम्ही असं विंडो लावली आणि ही कवर्ड होती त्याच्यामुळे आम्ही इथे स्टुडिओ करायचं ठरवलं. सो हा असा आमचा स्वीट अँड सिम्पल असा स्टुडिओ आहे. सो नेक्स्ट जिथे मी काम करते जिथे मी 24 तास असते ते माझं किचन. स्वीट अँड सिम्पल किचन. हे पूर्ण डिझाईन काय करायचं कसं करायचं हे माझ्या पूर्ण पप्पांची चॉईस आहे. इवन कलर थीम वरून पण आधी आम्ही किचन ट्रॉलीचाच कलर ठरवला आणि त्यानुसार आम्ही बाकीच्या गोष्टी ठरवल्या आहेत. तर हे आहे आमचं स्वीट अँड सिम्पल किचन. इथे आम्ही चिमणी वगैरे लावलेली आहे आणि हे मी जेव्हा स्वतः आई झाली त्यानंतर मी इथेही लावलेलं आहे मॉम्स किचन. नाही तर आधी असं प्लेनच होतं सगळं. सो असं काहीच आहे किचन. इथे आम्ही एक स्टोरेज साठी बनवून घेतलेला आहे आणि इथे माझं फ्रीज आहे. सो किचनच्या इथेच मागे बाल्कनी आहे. तर इथे भांडे वगैरे घासायला स्पेस आहे. वॉशिंग मशीन पण मी बाहेरच ठेवलेली आहे. इथे तर कपडे वगैरे वाळतायत माझे. सो बाहेर असा काहीसा व्ह्यू आहे. आता ऍक्च्युली अंधार आहे तर मी एक मगाशीच एक शूट केलेला आहे दिवसाचं, तर ते मी ह्याच्यामध्ये ऍड करेन. सो स्वीट अँड सिम्पल माझं किचन आहे. देन नेक्स्ट इथे आमचं टॉयलेट बाथरूम आहे आणि इथे बेसिन आहे. इथे मिरर वगैरे लावलेले आहे, हँड वॉशसाठी इथे लावले. इथे एक मी छोटासा ट्रे ठेवलेला आहे, किचनमध्ये पण ठेवला होता. आणि इथे स्टोरेज केलेला आहे ज्याच्यामध्ये आमचं वॉशरूमचं वगैरे जे काही सामान असेल, साबण वगैरे ते सगळं आम्ही ह्याच्यामध्ये ठेवतो. सो हे जे दोन्ही साईडनी दिसतात हे मी FC रोडला घेतलेलं होतं. हे वुडनचं आहे, तर ते मेल फिमेल असं आहे. तर हे मी जेव्हा घर घेतलं होतं तेव्हाच, म्हणजे आम्ही राहायला पण नव्हतो आलो तेव्हाच मी घेऊन ठेवलेलं होतं. त्याच्यामध्ये मी फ्लॉवर्स टाकले. तर इथे मी असंच Amazonवरून मागवलेलं होतं, ते मी इथे लावलेलं आहे. विचार बघा, ड्रीम बिग, वेक अप अँड बी पॉझिटिव्ह. सगळ्या गोष्टी मी केलेल्या आहेत त्याच्यामध्ये. वर्क हार्ड, अवॉइड निगेटिव्हिटी. त्यातलं हे जरा डाऊटफुल आहे. म्हणजे म्हणजे होतं थोडं, सकाळी उशीर होतो उठायला. जेव्हा मी जॉब करते तेव्हा मी उठत होते. आता मी जरा फ्री आहे, आता मी मॉम आहे तर मी माझी एन्जॉय करते. ओके, तर ह्या सगळ्या गोष्टी आम्ही पूर्ण केलेल्या आहेत. समजलं ना? ऍक्च्युली सारंग झोपलेला आहे म्हणून आम्ही शूट करतोय. देन माझी फेवरेट जागा जिथे मी अशी रेडी झालं मस्तपैकी अशी समोर पूर्ण दिसावी म्हणून हा एवढा मोठा मिरर लावलेला आहे. आणि इथे माझा मेकअप बॉक्स आहे जिथे मी सगळ्या गोष्टी ठेवते माझ्या, जसं काही असं. देन इथे आम्ही आता जाणार आहोत, सो इथे मी बॅग पॅक करून ठेवली. ही माझी बॅग, ही सारंगची बॅग आहे. आणि असं काहीच आहे. वरती आम्ही AC लावलेली आहे. ही जी फ्रेम आहे ना, ही आहे ना ज्योती मावशीने गिफ्ट केली होती आमच्या घरभरणीला. सो इथे मला वेगळं लावायचं होतं काही, पण मग तिने जेव्हा ही गिफ्ट केली तर मी नवीन काही बनवलं नाही. सो म्हटलं ही आता राहू दे, छान आहे, स्वीट आहे, तर मी ही लगेच लावून दिली. आता नेक्स्ट फ्रेम आम्ही बनवू मोठी. तर आमच्या तिघांच्या फोटोची जेव्हा सारंगचा मी फर्स्ट बर्थडेचं फोटोशूट करू तेव्हा. वरती AC वगैरे लावलेला आहे. हा बेड आहे. आता सारंग झोपलेला आहे मस्त निवांत. इथे पुढे समोर विंडो आहे आणि हे आमचं वॉर्डरोब आहे. सो सारंगचे इथे कपडे वाळत टाकलेले आहेत मी. त्याचे बाहेर टाकत नाही कारण की रात्रीचे बाहेर टाकू नये म्हणतात. सो मी त्याची इथेच हँगर लावून दिलेलं आणि इथेच वाळत टाकते. सो हा आमचा बेडरूम आहे. सो असं स्वीट अँड सिम्पल आमचं घर आहे. कसं वाटतंय मला कमेंट करून नक्की सांगा.
सो तुम्हाला घर कसं वाटलं मला नक्की कमेंट करून सांगा. आमचं छोटंसंच घर आहे, 1 BHKच आहे, पण त्यात आम्ही खूप जास्त खुश आहोत आणि स्वीट अँड सिम्पल आहे. जास्त गोष्टी आम्ही केलेल्या नाहीयेत. ज्या बेसिक गरजेच्या गोष्टी आहेत त्याच आम्ही आमच्या घरात केलेल्या आहेत. तर हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि आमच्या घरातली तुम्हाला कोणती गोष्ट जास्त आवडली ते पण मला कमेंट करून नक्की सांगा. थँक्यू.